आणि लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींवर टाकूयात एक नजर न्यूज टॉप 9 मधून। सोलापुरातनं राम सातपुतेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन। भाजपकडनं कालच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राम सातपुते आणि भाजप कार्यकर्ते लागले कामाला। प्रणिती शिंदेंविरोधात राम सातपुतेंची होणार लढत। बाहेरचा असो की इथला, सोलापुरात सर्वांना मत मांडण्याची मुभा। सोलापूर लोकसभेच्या रिंगणात स्वागत। भाजप उमेदवार राम सातपुते यांना काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचं पत्र। तर 2019 पासून माझ्याकडनं माळशिरस मतदारसंघाचं नेतृत्व, राम सातपुतेंचं उत्तर। 2019 पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करतोय। आमदार झाल्यापासून मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील जनतेची सेवा करतोय। आयात उमेदवार या प्रणिती शिंदे यांच्या टीकेवर राम सातपुते यांनी दिलं प्रत्युत्तर। बीडचं पार्सल बीडला परत पाठवा। सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडनं भाजप उमेदवार राम सातपुते ट्रोल। तर इटलीवरनं आलेल्या सोनिया गांधी चालल्या। राहुल गांधी पराभवाच्या भीतीनं वायनाडला गेले। ते कसं चाललं? सातपुतेंचं ट्रोलर्सना उत्तर। आम्ही प्रणिती शिंदेंचा प्रचार करू, पण आम्हाला सोलापूरमध्ये विधानसभा मतदारसंघ द्या, तसंच दिंडोरी लोकसभेची जागा द्या। माकपचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांची मागणी। आम्ही बाळासाहेबांचा भगवा रंग सोडलेला नाही, भगवा रंग सोडणाऱ्यांना नवा रंग लखलाम। खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर टीका। संजय काका पाटलांविरोधातील पैलवान अजून निश्चित नाही। गोपीचंद पडळकरांचा टोला। सांगलीच्या जागेवरनं काँग्रेस ठाकरे गटात रस्सीखेच। पडळकरांनी साधला निशाणा। नाशिकच्या जागेवरनं महायुतीत कलह। हेमंत गोडसेंवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर नाशिकच्या जागेसाठी भाजप नेते अन्नत्याग आंदोलन करतील, भाजपच्या दिनकर पाटलांचा इशारा। शिवसेना खासदार हेमंत गोडसेंनी काल मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर या ठिकाणी आता कलहही वाढला। नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे, दिनकर पाटील हे पदाधिकारी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल। नाशिकमधून निवडणूक लढवण्यास दिनकर पाटील इच्छुक।